श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय यांच्या गाथ्यामधील अभंग क्रमांक 125 वर निरूपण पाहणार आहोत. न देखोनिया काही म्या पाहिले सकळही, म्या पाहिले सकळही, झालो अवधिया परी. मी हे माझे ठेळे दुरी, मी हे माझे ठेळे दुरी. न घेता घेतले हात पाय उसंतिले, हात पाय उसंतिले. खादले न खाता रसनारस झाली घेता, रसनारस झाली घेता. न बोलोनी बोले केले प्रगट झाकिले, केले प्रगट झाकिले. नाईकिले कानी तुका म्हणे आले मनी, तुका म्हणे आले मनी. झालो अवधिया परी, मी हे माझे ठेळे दुरी, मी हे माझे ठेळे दुरी. प्रथम मी महाराजाचे चरणी साष्टांग दंडवत घालतो. तुम्ही सर्व प्रिय आत्मा तुमच्याही चरणी साष्टांग दंडवत घालून माझ्या या निरूपणाला सुरुवात करतो. महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये म्हणतात, न देखोनिया काही म्या पाहिले सकळही, म्या पाहिले सकळही. आता न देखोनिया काही, आता मी सर्वच पाहिलंय, पाहिलं नाही म्हणतात. न देखोनिया काही, कारण ह्या डोळ्यानं माझ्या जीवनामध्ये जे पाहिलं ते मी पाहिलंच नाही. मी काय पाहिलं? म्या पाहिले सकळही. आता हा विरोधाभास दिसतो आपल्याला त्यांच्या बोलण्यामधला, मात्र हा विरोधाभास नाही. कारण महाराज त्यांच्या जीवनामध्ये जे त्यांना भगवंताची प्राप्ती करीत असताना जी अनुभूती आलेली आहे, साधना करीत असताना ती अनुभूती महाराज या अभंगामधून या जगाला सांगतात. कारण आलेली अनुभूती आता महाराजाची अनुभूती आहे, ती महाराजाची अनुभूती, त्यांची अनुभूती त्यांच्या जीवनामध्ये त्यांना कामाची आहे. त्यांची अनुभूती ही आपली अनुभूती आपल्या जीवनामध्ये होत नाही. आपल्याला जर अनुभूती यायची असेल किंवा करून घ्यायची असेल तर आपल्याही जीवनामध्ये साधना करावी लागेल. बिगर साधना करता आपल्या जीवनामध्ये ही अनुभूती येणार नाही. नुसतं महाराजाच्या अभंगावर बोलून, महाराजाचे अभंग पाठ करून हे आपल्या जीवनामध्ये अनुभूती येणार नाही. ज्ञान होईल, आपल्याला शब्दज्ञान होईल. या शब्दज्ञानाचा आणि त्या भगवंताचा काहीच संबंध नाही. हे आधी आपल्या जीवनामध्ये हे ठाम तुम्ही प्रत्येक मनुष्याने त्याच्या जीवनामध्ये हे लक्षात घेतलं पाहिजे. कारण आपला गोंधळ इथंच उठतो. एखादा सुंदर कीर्तन करायला म्हणून सुंदर कीर्तन केलं, ही अनुभूती नाही. अनुभूती ही स्वतःची, प्रत्येक मनुष्याची अनुभूती ही वेगवेगळी येते. महाराजाला जी अनुभूती आलेली आहे ती अनुभूती तुम्हाला येईल, मला येईल असं नाही सांगता येत. ती अनुभूती आपल्या जीवनामध्ये आपल्याला वेगळी येणार आहे. आपण जी साधना करणार आहोत, आता ही साधना करीत असताना आपल्या जीवनामध्ये जी आपण आता नाम घेता, आता नामाची साधना तुम्ही भगवंताला तुम्हाला प्राप्त करून घ्यायचं असेल तर ही 4 प्रकारची वाणी आहेत. परापच्यंती, मध्यमा आणि वैखरी. परावाणीमधून भगवंताची प्राप्ती होणार नाही, पच्यंतीमधून होणार नाही, मध्यमामधून तुमच्या जीवनामध्ये भगवंताची प्राप्ती होणार नाही, वैखरीमधून तुमच्या जीवनामध्ये त्या भगवंताचं नाव घेतलं पाहिजे. पण आपण इथंच चुकतो. या परावाणीनं नाव घेतो, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. अहो, ते परापासून पच्यंतीमध्ये कधी जाणार आहे, मध्यमामध्ये कधी जाणार आहे, वैखरीमध्ये कधी जाणार आहे, हे आपण आपल्या जीवनामध्ये पाहतच नाही. आणि अवस्था आहेत जीवनामध्ये. आपण जे नाव घेतो आपल्या जीवनामध्ये जागृत अवस्था आहे का, स्वप्नावस्था आहे का, सुसुप्ती अवस्था आहे का, तुरीय अवस्था आहे. कारण ही तुरीय अवस्थेमध्ये जोपर्यंत आपल्या जीवनामध्ये तुरीय अवस्थेला प्राप्त होणार नाही, आपण त्या वैखरीमधून त्या भगवंताचं नाव घेणार नाही, तोपर्यंत आपल्या जीवनामध्ये अनुभूती येणार नाही. म्हणून न देखोनिया काही, आपल्या जीवनामध्ये आपण जे ह्या डोळ्याने जे पाहतो ते जे पाहतो ते दिसतच नाही. कारण जे पाहतो ते सर्व आपल्याला ह्या
सृष्टीमध्ये जे आहे या चराचरामध्ये, कारण या सृष्टीमध्ये हे झाड, प्रत्येक मनुष्य एकूण एकाला पाहतो. मी तुम्हाला पाहतो, तुम्ही मला पाहता, हे पाहतो आपण आपल्या डोळ्याने. पण आपलं जे तुमच्या आत दडलेलं जे आत्मतत्व आहे, जे भगवंताचं स्वरूप आहे, ते मला दिसतं का? ते मला दिसत नाही. तुमच्यामधलंही दिसत नाही, माझ्यामधलंही आत्मतत्व दिसत नाही. आणि या चराचरामध्येही तो परमात्मा नटलेला आहे, ते आपल्या जीवनामध्ये दिसत नाही. महाराज म्हणतात की मी जे पाहिलं, आपण जे पाहतो, हे जे या डोळ्याला जे दिसत नाही, या कानाने ज्याला पाहता येत नाही, किंवा या मन बुद्धीच्या जे पलीकडं आहे, जे तत्व आपल्या आत दडलेलं आहे, जे लपलेलं आहे, ते पाहिलं म्हणतात. मी पाहिलं, पण माझ्या आत असलेलं तत्व पाहिलं. मी कसं पाहिलं महाराज म्हणतात, तर मी ह्या देहाचं जे आहे ना, आपलं हा जो देह आहे, हा तुमचा जो देह आहे तो स्थूल देह आहे. ह्या स्थूल देहानं माझ्या जीवनामध्ये पाहिलेलं नाही, आणि स्थूल देहानं आपल्या जीवनामध्ये पाहता येत नाही. मी सूक्ष्म देहानं, ज्ञानदृष्टीनं सर्व काही पाहिलं. सर्व काही पाहिलं म्हणजे ते आत असणारं आत्मतत्व माझ्या जीवनामध्ये पाहिलेलं आहे. म्हणून महाराज म्हणतात, न देखोनी काही म्या पाहिले सकळी. आपण जे पाहतो, आपल्या डोळ्याला दिसतं तेच पाहतो, आपल्या कानाला ऐकू येतं तेच ऐकतो. पण आपल्या कानाला काय ऐकू येतं की मी बोलायला, कारण परावाणीमधून जे बोलायला ते आपल्या कानाला ऐकू येतं. आपल्या डोळ्याला जे दिसतं ते सत्य नाही. जे सत्य आहे ते आपल्या डोळ्याला दिसत नाही. सत्य आहे ते आपलं आत्मस्वरूप आहे, ते परमात्मा तत्व सत्य आहे, ते मात्र आपल्या डोळ्याला दिसत नाही. ते आपल्या या देहानं पाहता येत नाही. त्या सूक्ष्म ज्ञानाच्या दृष्टीने ते आत्मतत्व पाहावं लागतं, असं महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये म्हणतात. अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात, झालो अवधी या परी, मी हे माझे ठेळे दुरी, मी हे माझे ठेळे दुरी. कारण विश्वामध्ये असणारे सर्व भिन्न पदार्थ, कारण आत्मदृष्टीने पाहिले की सर्व मीच आहे असे दिसत आहे. आता ते महाराजाला दिसतं, आपल्याला दिसतं का? आपल्या जीवनामध्ये आपलंच तत्व आपल्याला आत्मस्वरूप दिसत नाही, तर मीच या सर्व जगामध्ये चराचरामध्ये नटलेला आहे. हे पाहण्यासाठी आपल्या जीवनामध्ये आधी आत आपल्या पाहावं लागेल, आपल्या आत्मस्वरूपाला पाहावं लागेल. मी आणि ही माझं, आपल्या जीवनामध्ये मी आणि माझं हे आपल्या जीवनामध्ये सोडायला तयार नाही. मी म्हणजे या देहाचा सूक्ष्म अहंकार, मी आणि माझं ही माझी जी वृत्ती आहे, ह्या वृत्तीनं आणि ह्या देहानं आपल्या जीवनामध्ये त्या आत्मस्वरूपाला पाहता येत नाही, असं महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतात. अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात, न घेता घेतले हात पाय उसंतिळे, हात पाय उसंतिळे. न घेता घेतले, जी घेता येते ते आपण आपल्या जीवनामध्ये घेतो. आपल्या जीवनामध्ये काय घेता येतं? आपल्या जीवनामध्ये ह्या संसारामधलं सुख दुःख आपण घेतो. आपल्या जीवनामध्ये धन, हे जे घेता येतं ती आपल्या जीवनामध्ये घेतो. पण आपल्या जीवनामध्ये जे आत आपल्या जे आत्मस्वरूप आहे, कारण आपल्या जे आत आहे, माझ्या स्थूल देहाच्या हातपायाने जे काही त्यागिले आहे ते माझ्या परमार्थिक आत्मस्वरूपातच मिळून गेलेले आहे. कारण तुम्ही एकदा, हा देहच तुमचा नाही, हा देह नश्वर आहे. या देहानं तुम्ही या देहामध्ये तर अडकायलेले आहात. मी आणि माझा देह, देहाच्या पलीकडे तुम्ही तुमच्या जीवनामध्ये जायला तयार नाही. जोपर्यंत तुम्ही त्या देहाच्या पलीकडे जाणार नाहीत, तुमच्या आत जो बसलेला आत्मस्वरूप आहे त्या तत्वाला तुमच्या जीवनामध्ये जोपर्यंत जाणणार नाही, तोपर्यंत तुम्ही जे घेता, जे देता, हे संसारामधलं घेता. हात पाय तुमच्या जीवनामधल्या संसारामधलंच कर्म करता. ते आत्मस्वरूपापर्यंत हे हात पाय, हे जड शरीर तुमच्या जीवनामध्ये कधीच जात नाही. ते कधीच त्या परमात्म स्वरूपाला पाहू शकत नाही, असं महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये म्हणतात. अभंगाच्या
4थ्या चरणामध्ये महाराज म्हणतात, खादले न खाता रसना रस झाले घेता, रसना रस झाले घेता. आता खादले न खाता, कारण आपल्या जीवनामध्ये खातो, ह्या देहाला लागतं, ह्या देहाला अन्न लागतंच, ह्या देहाला अन्नाशिवाय हे शरीर काम करीत नाही. रसना रस घेते म्हणजे ही जीभ ही चव घेते, कारण या देहाच्या पोषणासाठी रसना आपल्या जीवनामध्ये चव घेत असते, जीभ ही खात असते. म्हणजे आपलं जीभ तोंड आपल्या जीवनामध्ये खातं, हे आपण खातो, पण तो परमात्म तत्व जे आपलं आत्मतत्व काही खातं का? तो काही खात नाही, त्याला काही खायला लागत नाही. म्हणून आपण ज्या जिभेनं आणि ज्या मुखाने जी चव खाल्लेली आहे, घेतलेली आहे, ती चव त्या आत्मस्वरूपाच्या काही कामाची नाही, ती या शरीराच्या कामाची आहे. म्हणून माझ्या जिभेनं आणि मुखाने जे चवीने खाल्ले नाही ते सर्व पदार्थ मी माझ्या परमार्थिक, कारण आत्मसुखाने खाल्ले आहेत. आता परमार्थिक म्हणजे मी आत माझ्या जीवनामध्ये साधना केली, त्या माझ्या जीवनामध्ये जी वैखरी वाणीने मी साधना करून त्या परमात्म तत्वाशी एक रूप झालो, आणि एक रूप झाल्यामुळं मी त्या परमात्म तत्वामध्ये लीन झालो, आणि त्याच्याच आनंदामध्ये मी आता एक झाल्यामुळं मी जे खाल्लं ते परमात्म तत्वाचा आनंदच माझ्या जीवनामध्ये खाल्लेला आहे, त्याची चव माझ्या जीवनामध्ये घेतलेली आहे. जी चव माझ्या जिभेने घेतलेली आहे ती या शरीराच्या कामाची आहे, ती माझ्या जीवनामध्ये घेतली नाही. म्हणून खादले न खाता, मी काही खाल्लं नाही, मी काही खात नाही. जी माझ्या जिभेनं चव घेतली ती या देहाच्या कामासाठी घेतली. म्हणून माझ्या जीवनामध्ये सर्व परमार्थिक आत्मसुखाने जे खाल्ले तेच मी माझ्या जीवनामध्ये चाखले आहे, असं महाराज अभंगाच्या 4थ्या चरणामध्ये म्हणतात. अभंगाच्या 5व्या चरणामध्ये महाराज म्हणतात, न बोलुनी बोले केले प्रगट झाकिले, केले प्रगट झाकिले. आपल्या जीवनामध्ये जे बोलता, आपण जे बोलता ते ही परावाणीनं बोलता. हे बोलणं त्या भगवंतापर्यंत आपल्या जीवनामध्ये जातं का? ते कधीच जात नाही. म्हणून मागाच म्हणलं की परा पचंती मध्यमा आणि वैखरी. आपण जे बोलतो ते जोपर्यंत त्या वैखरीने त्या भगवंताचं तुमच्या जीवनामध्ये नाम घेणार नाहीत, म्हणून तुम्ही जे बोलता ते या परावाणीने बोलता, त्या परावाणीने ह्या संसारामधल्याच गोष्टी बोलता, किंवा पुस्तकामधलं ज्ञानच बोलता. जगद्गुरु तुकोबारायचा अभंग पाठ करून, ज्ञानेश्वरी पाठ करून त्याच्यावर प्रवचन करणे, हे परावाणीनं बोलणे आहे आपल्या जीवनामध्ये. त्या वाणीनं कितीही तुमच्या जीवनामध्ये बोलून तुमच्या त्या आत्मस्वरूपाची आणि त्या भगवंताची तुमच्या जीवनामध्ये कधीच प्राप्ती होणार नाही. केले प्रगट झाकिले, केले प्रगट म्हणजे जे आतमध्ये जे झाकलेलं आपलं आत्मस्वरूप होतं त्याला मी माझ्या जीवनामध्ये प्रगट केलं म्हणजे ते प्राप्त करून घेतलं. त्या आत्मस्वरूपाला मी माझ्या जीवनामध्ये जाणून घेतलं. जे झाकलेलं परमात्म तत्व होतं ते माझ्या या स्थूल देहाच्या वैखरीने बोललो नाही, कारण ते ज्या परमात्म तत्वाबद्दल कोणत्याच वाणीने बोलता येत नाही, कारण त्याला शब्दामध्ये मांडता येतच नाही. म्हणून भगवंताची प्राप्ती तुमच्या जीवनामध्ये झाल्यानंतर ती शब्दामध्ये मांडता येतच नाही. फक्त आलेला अनुभव आपल्या जीवनामध्ये सांगण्यासाठी सर्व साधू संतांना त्यांच्या जीवनामध्ये आलेला अनुभव त्यांच्या जीवनामध्ये सांगण्यासाठी त्याने ते परावाणीने या जगामध्ये प्रगट केलेला आहे. मात्र तुमच्या जीवनामध्ये तो अनुभव तुमच्या जीवनामध्ये येण्यासाठी संतांनी सांगितलेल्या साधनेप्रमाणे आपल्या जीवनामध्ये साधना करावी लागेल. साधना केल्याशिवाय ते झाकलेलं जे परमात्म तत्व आहे ते तुमच्या जीवनामध्ये प्राप्त होणार नाही. ती प्राप्त झाल्याशिवाय तुमच्या जीवनामध्ये त्या भगवंताची तुम्हाला प्राप्ती होणार नाही, असं महाराज अभंगाच्या 5व्या चरणामध्ये सांगतात. अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये महाराज म्हणतात, नाही केले कानी तुका म्हणे आले म्हणे तुका,
म्हणे आले म्हणे. कारण या कानानं जे ऐकू येते ते आपल्या जीवनामध्ये काय ऐकू येते, मन बुद्धी चित्त, ह्या कानानं जे ऐकू येते. कारण हे मन बुद्धीच्या पलीकडं आहे तो परमात्मा. म्हणून जे माझ्या स्थूल कानाने ऐकण्यात आले नाही, कारण ह्या स्थूल कानाने काही ऐकण्यात येत नाही, ते तत्व माझ्या अंतर्मुख मनामध्ये कारण उदयास आलेलं आहे. ते कोणतं तत्व? ते आत्मतत्व जे आहे आपल्या आत, तेच माझ्या जीवनामध्ये उदयास आलेलं आहे. आता या माझ्या जीवनामध्ये जो हा देहाचा जो मी देह आहे याचा अहंकार राहिला नाही, मी देह आहे याचंही माझ्या जीवनामध्ये भान राहिलेलं नाही. निवृत्ती अवस्थेमध्ये महाराज गेलेले आहेत. म्हणून आपल्या जीवनामध्ये भगवंताची प्राप्ती करून घ्यायची असेल तर हे नुसतं बोलून किंवा ज्ञानेश्वरी पाठ करून हे जीवनामध्ये तुमच्या कधीच शक्य नाही. आणि सर्व साधू संतांनी तेच सांगितलेलं आहे. म्हणून मी बार बार आपल्या चरणी विनंती करीत आहे की आपल्याला जर आपल्या स्वस्वरूपाची, कारण आपल्या आत्मस्वरूपाची जोपर्यंत ओळख होत नाही, प्राप्ती होत नाही, तोपर्यंत त्या भगवंताची आपल्या जीवनामध्ये प्राप्ती होत नाही. या भगवंताची प्राप्ती करून घेण्यासाठी, आपल्या स्वस्वरूपाची ओळख करून घेण्यासाठी संतांनी सांगितलेल्या शब्दाप्रमाणे आपल्या जीवनामध्ये आचरणच करावं लागतं. ह्याच्यावर बोलून हे पाठ करून हे आपल्या जीवनामध्ये कधीच शक्य नाही. आचरण करावं लागतं, साधना करावं लागते, प्रयत्न करावं लागतात. पराकाष्ठी म्हणजे कारण किती प्रयत्न करावं लागतात आपल्या जीवनामध्ये. तर जगद्गुरु तुकोबारायचा आपण बरेच अभंग पाहिलेले आहेत. 14 दिवस माझी साक्षात्कार झाला, विठोबा भेटला निराकार, भामगिरी पाटारी वस्ती जाण केली, वृत्ती स्थिरावली परब्रह्मी, भामगिरी पाटारी वस्ती जाण केली. कारण महाराज सांगतात 14 दिवस महाराज बिगर अन्ना पाण्याचं त्या भामगिरी डोंगरावर बसले. कारण सर्प विंचू त्यांच्या अंगाला झोंबूनही चावू लागले तरी महाराज ते उठले नाहीत त्यांच्या साधनेमधून. अशी साधना कठोर आपल्या जीवनामध्ये केल्याशिवाय त्या आत्मस्वरूपाची आणि त्या भगवंत स्वरूपाची आपल्या जीवनामध्ये प्राप्ती होत नाही. असं या अभंगाचा अर्थ माझ्या बुद्धिमत्तेप्रमाणे, माझ्या ज्ञानाप्रमाणे मी मांडण्याचा प्रयत्न केला. झालेले निरूपण सद्गुरू चिन्मयानंद स्वामी, जगद्गुरु तुकोबाराय, तुम्ही सर्व प्रिय आत्मा तुमच्या चरणी हे शब्दरूपी भावपुष्प अर्पण करून माझ्या अल्पशा सेवेला पूर्णविराम. तुकाराम 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 तुकाराम, बोला पुंडलिक गुरुदेव हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम.